आवाज येतोय का? कम करा. ओके. रेकॉर्डिंग ऑन आहे त्यामुळे सगळ्यांनी रेकॉर्डिंग साठी ओके करा आणि आपले माइक्स म्यूट ठेवा म्हणजे आपल्याला व्यवस्थित घेता येईल. चला. तर सगळ्यांना नमस्कार आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, राम राम. आज तुम्ही स्वतःसाठी वेळ काढलाय हे खूप महत्वाचं आहे. सकाळी सकाळी आपण सगळेजण जमलोय फेस योगासाठी. तर फेस योगासाठी काही महत्वाच्या गोष्टी लागणार आहे त्या फक्त तुम्ही घेऊन ठेवा, तसं मी मेसेजमध्ये सांगितलंच होतं. तुम्हाला मॉइश्चरायझर जे तुम्ही डेली यूज करता ते लागणार आहे, त्याचा आपण भरपूर वापर करणार आहे. आणि दुसरं म्हणजे नॅपकिन ठेवा सोबत. तुम्हाला जर हात पुसायला किंवा चेहरा पुसायला लागलं तर जवळ घेऊन ठेवा. आणि 1-2 मिनिट मी तुम्हाला देणार आहे. तुमचे हात स्वच्छ धुवून घ्या आणि चेहरा पण स्वच्छ धुवून घ्या. टिकली शक्यतो काढून घ्या म्हणजे आपल्याला छानपैकी मसाज करता येईल. ओके. तर 1 मिनिट देते, तुम्ही लगेचच हात धुवून आणि चेहरा धुवून या. नॅपकिन तुमच्या जवळ आहेच. ओके. 1 मिनिट फक्त थांबूया. सगळ्यांना मी रिक्वेस्ट करेल की आपला व्हिडिओ ऑन ठेवा. शक्य असल्यास ऑन ठेवा म्हणजे तुम्हाला मला करेक्ट करता येईल. तुम्ही जर चुकत असाल, काही करेक्शनची गरज असेल तर मला करेक्ट करता येईल. ओके. चला, सर्वजण चेहरा आणि हात धुवून येत आहेत तोपर्यंत आपण आजच्या या सेशन विषयी थोडस बोलूया. आजचं सेशन हे स्पेशली फेस योगासाठीचं सेशन आहे. तर मी संगीता आवारे तुमचं सगळ्यांचं या सेशनमध्ये खूप खूप स्वागत करते. मी एक फेस योगा एक्सपर्ट आणि मेडिकल योग थेरपिस्ट सुद्धा आहे. तर आज आपण फेस योगा करणार आहोत. फेस योगा, आता असं म्हणायला गेलं तर चेहऱ्यासाठी काय आपण योगा करणार, हो की नाही? तर काही असे प्रेशर पॉइंट्स आहेत जे आपण प्रेस करणार आहे, काही पॉइंट्स आपण मसाज करणार आहोत आणि काही एक्सरसाइजेस पण करणार आहे. म्हणून आपण या सेशनला कंबाईन असं नाव दिलंय फेस योग. ओके. तर फेस योग मध्ये आपण वेगवेगळ्या मसाजचा वापर करणार आहे, वेगवेगळ्या पॉइंट्सचा वापर करणार आहोत. आणि फेस योगा म्हणजे फक्त फेस नाहीये, तर आपल्याला त्यामध्ये मानेकडे पण लक्ष द्यायचं आहे, आपल्या हार्टकडे पण लक्ष द्यायचं आहे आणि आपल्या ब्रेनकडे पण लक्ष द्यायचं आहे. जेव्हा आपण या तीनही गोष्टींचा विचार करू तेव्हा आपल्या फेसवरती आपोआपच ग्लो येणार आहे आणि फेसची स्किन छान होणार. आता जरी आपण हे फेस साठी करतोय, पण स्किन फक्त आपल्या फेसवरती नाहीये, लक्षात घ्या. बरोबर. तर आपल्या पूर्ण शरीरावर आपला जो महत्वाचा अवयव, सगळ्यात मोठा अवयव आहे स्किन आपली, तर ती आपल्या पूर्ण शरीरावर आहे. तर पूर्ण स्किनचीच काळजी घेणं गरजेचं आहे. पण ठीक आहे, वेळेअभावी आज आपण फक्त फेस योग विषयी बोलणार आहे. ओके. तर सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत. काही जण अजून जॉईन होत आहेत. सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि के के वाघचे टीचर्स, पेरेंट्स सुद्धा आज आपल्याला जॉईन झालेले आहेत, तर त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. ओके. तर सगळ्यांना सर्व सूचना कळाल्या असतील. काही जण उशिरा जॉईन झाले असतील तर मी परत एकदा सांगते की तुमचा चेहरा स्वच्छ धुवून घ्या, हात स्वच्छ धुवून घ्या, सोबत तुम्हाला मॉइश्चरायझर आणि नॅपकिन ठेवायचं आहे. ओके. तर चला, आता आपण लगेच आपल्या सेशनला सुरुवात करूया. मला सांगा, तुमच्यापैकी रोज मॉइश्चरायझर लावतं असे किती जण आहेत? जस्ट रेज युअर हँड्स. हात वरती करा. रोज लावता. रोज लावता, न चुकता लावता. ओके. आहेत, बरेच जण आहेत. काही जण हात वरती नाही करत आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही कधीतरी तर लावत असाल की स्किन ड्राय झालीये किंवा काहीतरी, हा, अशा वेळी आठवड्यातून एकदा दोनदा तेलाची मसाज करत असाल किंवा मॉइश्चरायझर. ओके. तर तुम्ही मसाज कसा करायला पाहिजे? रोजचा जो मसाज आहे आपल्या फेसला, तो कसा करायला पाहिजे?
हा, हे आपण आजच्या सेशनमध्ये शिकणार आहोत. आणि त्या मसाजसाठीचे जे महत्वाचे 6 ते 7 पॉइंट्स आहेत, त्यानुसार आपल्याला मसाज करायचा आहे. पण आता आपण लगेचच मसाज सुरू करण्यापूर्वी थोडंसं वॉर्मिंग अप करणार आहे. तुम्हाला माहिती आहे, आपण योग करतो रोज. तर आपण पहिले वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस करतो, पूरक हालचाली करतो, बरोबर? तर तसंच आपल्याला फेसचं मसाज किंवा फेसच्या एक्सरसाइजेस करताना थोडंसं आधी आपल्याला काय करायचंय, वॉर्मिंग अप करायचंय. तर आपण 1-2 मिनिटात वॉर्मिंग अप करून घेऊया. फेशियल मसल्स थोडे ऍक्टिव्हेट करून घेऊया, त्यांना थोडी चालना मिळेल असं काहीतरी करूया. आणि मग आपलं ऍक्च्युअल सेशन चालू होणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं आपल्या सेशनचा जो पार्ट आहे वॉर्मिंग अपचा, तर तो सुरू करतोय आपण नेक पासून. तर नेकचे जे मसल्स आहेत आणि ही जी स्किन आहे, ही आपल्याला पहिले काय करायचे, ऍक्टिव्हेट करायचे आहे. इथूनच सप्लाय, आपला ब्लड सप्लाय आपल्या फेसच्या दिशेने होतो. आणि फेशियल सगळ्या मसल्सला सप्लाय होत असतो. म्हणून आपण नेककडे लक्ष देणं पण खूप महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे पकडायचंय. आणि जस्ट आपण ही जी स्किन आहे ही वरती ओढून घेणार आहे. ही स्किन अशी वरती ओढून घेणार आहे. दोन्ही हात इथे ठेवा आणि मान अशी वरती न्या. तुम्हाला जाणवेल मानेची स्किन ओढली जाते आहे. ओके, कंटिन्यू करा. काय जाणवतंय, अनुभव घ्या, फील करा. रिलॅक्स करून झालं की थांबून घ्या, हात खाली घ्या. बघा, तुम्हाला जाणवलं असेल ही जी तुमची स्किन आहे छानपैकी ताणली गेली आहे. ओके. आणि त्यामुळे काय झालंय, रक्तप्रवाह पण सुरळीत झालाय चेहऱ्याच्या दिशेने. आता आपल्याला थोडस आपल्या फेशियल मसल्सला ऍक्टिव्ह करायचंय. त्यामुळे आपण वरून स्टार्ट करणार आहे. वरून हळूहळू टॅप करत आपण असं खाली येणार आहे चेस्ट पर्यंत. करा, टॅप करा. टॅप करत 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 असं खाली येतोय आपण वरून खालच्या दिशेने. कंटिन्यू करा. खूप जोरात टॅप करू नका, अगदी अलगद हळूहळू 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 टॅप करत खाली येतोय. कंटिन्यू करतोय. आवर्तन पूर्ण करून थांबा. चला, पुढचा प्रकार करायचा आपल्याला. हात थोडेसे रिलॅक्स करून घ्या. हात सैल करून घ्या. हातांवर पण ताण येतो, त्यामुळे हातही सैल करून घेतोय. आता बघा, या 2 एक्सरसाइजेस आपल्याला रोज करायचे आहे, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन छान होईल. ओके. तर अजूनही नेक एक्सरसाइजेस बऱ्याचशा आहेत, त्या तुम्ही करू शकता. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही त्या पण ऍड करू शकता. मी तुम्हाला नंतर त्या सांगेन. वेळ असला आपल्याला तर त्यानंतर आपण करूया. तर आता आपण लगेचच सुरुवात करणार आहोत आपल्या मसाज सेशनला. तर त्यासाठी आपल्याला लागणारे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर घ्या. भरपूर मॉइश्चरायझरचा वापर आज आपण करणार आहे, त्यामुळे हातावरती मॉइश्चरायझर काढून घ्या. आणि बघा, हे मॉइश्चरायझर आहे ना, आपल्याला आता 6 पॉइंट्स वरती अप्लाय करायचे. बघा, जे पॉइंट्स मी तुम्हाला सांगते आहे तिथे तिथे हे असं लावून घ्यायचंय. हो हो, क्रीम पण चालेल. मॉइश्चरायझर जे तुम्ही रोज लावता ना फेसला, ते चालेल. किंवा तुम्ही खोबऱ्याचं तेल घेऊ शकता जर तुम्हाला चालत असेल.
तिळीचं तेल तुम्ही जे काही मसाजला वापरत असाल तर ते तुम्ही घेऊ शकता. ओके. आता बघा, हे एवढे सगळे पॉइंट्स आपण कव्हर केलेले आहे. तर सुरुवात आपण करणार आहे खालच्या पॉइंट्स पासून. तर बोटांचा वापर करतोय आपण, बोटांकडे पण लक्ष ठेवा. मी दिसते तुम्हाला बरोबर? ओके, दिसते आहे ना? हा. तर जास्तीत जास्त मॉइश्चरायझर घ्या, कारण आपण ते पसरवणार आहोत. त्यामुळे थोडं जास्त घेतलं तरी चालणार आहे. इकडे थोडस जास्त लावून घेतोय. आणि बघा, अशा प्रकारे आता आपल्याला या दोन बोटांचा वापर करत पहिले तर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं गोल मसाज करायचंय. तुम्हाला माहितीये इकडे आपल्या फुफ्फुसांसाठीच प्रेशर पॉइंट्स आहेत. बघा, अशा प्रकारे क्लॉकवाईज आणि मग अँटी क्लॉकवाईज फिरवा. आणि मग दोन्ही बोट आणि हातांच्या मदतीने असं वरती नेतोय. साधारण 10-10 वेळा करायचं आहे. ओके. 10 वेळा तुम्ही पण मोजा, मी पण मोजतेच आहे, पण तुम्ही पण मोजा. चला, मग आता दुसरा पॉइंट कव्हर करणारे आपण तिकडे पुन्हा थोडस लावून घ्या. या दोन बोटांच्या मदतीने आपण इकडे सुद्धा असं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मसाज करणार आहे. क्लॉकवाईज झालं की अँटी क्लॉकवाईज. मग असा मसाज करून झाला की इथूनच आपण ही बोट अशी वर नेतो. ही मसाज तुम्ही रोजचं जेव्हा क्रीम लावता किंवा रोज जेव्हा मॉइश्चरायझर लावता तेव्हा तुम्ही या प्रकारे मसाज करू शकता. साधारण 10-10 वेळा करतोय. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही 20-20 वेळा पण करू शकता. आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण 10-10च वेळा करतोय. ओके. आता परत पुढचा पॉइंट घ्यायचा आहे. इथला पॉइंट घेतोय बघा. नाकाजवळचा पॉइंट आहे, त्याला सर्क्युलर मसाज करा पहिले. क्लॉकवाईज करतोय आणि मग अँटी क्लॉकवाईज करा. दोन्ही बाजूने मसाज करून झालं की वरती नेतोय. वरच्या दिशेने न्यायचंय हे लक्षात घ्या. बघा, आपण जे सगळे पॉइंट्स आपण मसाज केले ते खालून असे वरच्या दिशेने जात आहे, जेणेकरून आपली स्किन लिफ्ट होते आहे, वरती उचलली जाते आहे, खाली ड्रॉप नाही होते, वरच्या दिशेने नेतोय. आणि डोळ्यांच्या खालचं जे हाड आहे आपलं गालाचं, त्याच्या थोडस खालून आपण बोट वरती नेतोय. ओके. पुढचा पॉइंट घेणार आहे. 10 वेळा झालं की आता हा वरचा पॉइंट घेतोय. इकडे पण तसंच करायचं आपल्याला. पहिले सर्क्युलर मोशन क्लॉकवाईज, मग अँटी क्लॉकवाईज, आणि आता डोळ्यांखालून असं नेतोय बघा वरच्या दिशेने. डोळे बंद करून घेतलेत तरी चालेल. 10 वेळा करतोय साधारण प्रत्येक ठिकाणची मसाज. डोळ्यात जाऊ देऊ नका, काळजी घ्या, डोळ्यात जायला नको.
हे करून झालं की आता पुढचा पॉइंट घेतोय आयब्रोज जवळचा. तिकडे पण तसंच करायचं आपल्याला, सर्क्युलर मोशन मध्ये क्लॉकवाईज पहिले करा, मग अँटी क्लॉकवाईज करा. इकडे आपले स्ट्रेस पॉइंट्स असतात, त्यामुळे इकडे मसाज केलं की खूप छान वाटतं, रिलॅक्सिंग वाटतं. आणि सर्क्युलर मोशन मध्ये झालं की मग आपल्याला आयब्रोज वरून असं बाजूला न्यायचंय. 10 वेळा करा. 10 वेळा झालं की आता हा वरचा पॉइंट घ्या. तिकडे पण सर्क्युलर मोशन मध्ये क्लॉकवाईज थोडा वेळ आणि अँटी क्लॉकवाईज थोडा वेळ करा. आणि मग पूर्ण आपलं कपाळ कव्हर करतोय. अशा पद्धतीने कपाळावर पूर्ण क्रीम मॉइश्चरायझर स्प्रेड करून घ्या. 10 वेळा साधारण करतोय. ओके, लक्षात आलं? अशा प्रकारे आपल्याला सगळे पॉइंट्स पहिले कव्हर करून घ्यायचे आहेत. आणि नंतर आता बघा, आता पुन्हा आपल्याला मॉइश्चरायझर घ्यायचंय. पूर्ण चेहऱ्यावर आता आपण अप्लाय करून घेणार आहे. भरपूर मॉइश्चरायझर घ्या, पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करून घ्या. नाकावरती आपले हार्टचे पॉइंट्स असतात, पूर्ण चेहऱ्याला छानपैकी लावून घ्या. भरपूर ऑइली, म्हणजे ते हात आपले पटकन सरकायला हवे इतकं मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावून घ्या. थोडस मानेलाही लावा, मानेची पण आपण नंतर मसाज करणार आहोत. चला रेडी. अशा प्रकारे लावून घ्या, सगळं पसरवून घ्या. आणि आता बघा, आपण जे 6 पॉइंट किंवा 7 पॉइंट मसाज केला, आपण खालून चालू केलं होतं. आता आपण वरतून चालू करणार आहोत. ओके, आता पहिला बोट घ्यायचा आहे बघा, आपली तर्जनी. पहिलं बोट घ्यायचंय, त्याला असं हुक सारखं करून घ्या आणि आपल्या कपाळावरून फिरवा. कपाळ आणि आपल्या आयब्रोज वरनं फिरवा बघा. अशा प्रकारे मसाज करायचा. आता वरून चालू करतोय आपण, हे लक्षात घ्या. खालून वरती गेलो होतो, आता वरून खाली येणार आहोत. 10-10 वेळा, 20-20 वेळा प्रत्येक प्रकार तुम्ही करू शकता, जसं तुम्हाला वेळ आहे. आता 10 वेळा करून थांबतोय, कारण आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे. आता बघा, ही 2 बोटं वापरणार आहे. दोन्ही बोटांचा असं हुक बनवा आणि या दोन्ही बोटांमध्ये आपली आयब्रो घेतो आहोत. एक बोट आयब्रोच्या वर, एक बोट आयब्रोच्या खाली. बघा, ही जी स्किन आहे ना, इथे पण थोडं मॉइश्चरायझर तुम्ही लावून घेऊ शकता, म्हणजे तिथे पण छान मसाज व्हायला मदत होणार आहे. अशा प्रकारे पकडा आणि आयब्रोज वरती असा मसाज करा. 10 वेळा करतोय. करून झालं 10 वेळा की थांबा. आता बघा, पुन्हा पहिलं बोट घेतोय, सिंगल बोट घेतोय आणि डोळ्यांच्या खालून अशा प्रकारे अगदी स्मूथ घ्या. खूप जास्त दाब देऊ नका, प्रेशर देऊ नका. अगदी स्मूथली दोन्ही हात असे वर नेतोय. अशा प्रकारे वर नेतोय. थोडस नाकावरूनही घ्या, म्हणजे नाकाची स्किन पण मसाज केली जाणार आहे. कंटिन्यू करा. मग पुढचा प्रकार करायचा आहे. आता पुन्हा आपण हे डबल हुक बनवतोय बघा. पुन्हा 2 बोटं वापरतोय, त्यांचं हुक बनवून घ्या. आणि आता इथे आपण याचा वापर करणार आहे बघा. हे जे हाड आहे ना आपलं गालांचं, त्या त्याला मध्ये ठेवायचंय. एक बोट वरती आणि एक बोट खालून, असं नाकापासून आपण वर लिफ्ट करतोय. हातांना कळ लागले असेल तर तुम्ही हात थोडेसे असे मध्ये रिलॅक्स करून घेऊ शकता. ओके, थोडं खांद्यांना हातांना कळ लागू शकते, तर थोडं मध्ये मध्ये रिलॅक्सेशन करून घ्या.
इथे तुम्ही थोडस प्रेशर देऊ शकताय. ओके. 10 वेळा झालं की थांबा. आता पुन्हा सेम हुकचा वापर करणारे आपण जॉ लाईन साठी. बघा, एक बोट आपलं असं खाली जायला हवं आणि एक असं वरच्या बाजूला असायला हवं. ओके. इथून आपण मसाज करतोय अशा पद्धतीने. वरच्या दिशेने ठेवा मसाज. वर उचला स्किन. जेवढी स्किन तुम्ही वर उचलणार तेवढं तुम्हाला छान वाटेल. चेहऱ्याची स्किन टाईट व्हायला मदत होईल. करून झालं की थांबा. आता दोन्ही कानांना मसाज करतोय. दोन्ही ताळव्यांच्या मदतीने कानांना मसाज करा. दोन्ही या बोटांनी आता आपल्या कानाचे जे चापे आहेत, एकच मिनिट, चाप्यांना असं खाली ओढा आणि मसाज करा. मानेला दोन्ही साईडने अशा प्रकारे खाली मसाज करा. हातांचा वापर करतो आहोत. हातांचा वापर होतोय. हातांवर ताणही येईल. थोडं थोडं मध्ये असं रिलॅक्सेशन करून घेत चला. मग वरतून मधल्या भागाला असं खालून वरच्या दिशेने मसाज करा. असं करून झालं की इथे पण आपण थोडस ऍक्टिव्हेशन करतोय. असं टॅप करा. कॉलर बोनच्या आजूबाजूला टॅपिंग करा, छातीवर थोडस, खांद्यांवरती. करून झालं की हात जरा रिलॅक्स करून घ्या आणि पुन्हा थोडस मॉइश्चरायझर घेतोय, गालांवरती लावून घ्या. बघा, इथे गालांवर, गालांना कव्हर करायचंय. इकडे लावून घ्या. आता गालांची मसाज आपण करणार आहे. बघा, गालांवर फाईन लाईन्स उरलेलं असेल तर वरच्या बाजूला नाकाला लावून ठेवा. ओके. दोन्ही हातांना भरपूर लावून घ्या. आणि फाईन लाईन्स किंवा स्किन असे लूज होते, खाली येते, तर त्याच्यासाठी आपण आता अशा प्रकारे वरती लिफ्टिंगचं काम करतोय स्किनला वरच्या दिशेने. हे तुम्ही 1 मिनिट करू शकता. 10, 20, 30 वेळा, जेवढा वेळ तुम्हाला असेल त्यानुसार. जरी वेळ नसेल, तुम्ही रोजच्या मसाजमध्ये काही सेकंद तरी अशा प्रकारे मसाज करायला हवा. दुसऱ्या बाजूने करा. पूर्ण चेहऱ्याला थोडस मॉइश्चरायझर पसरवून घ्या. नाक राहिलेलं आहे आपलं, नाकासाठीची मसाज करतोय अशा प्रकारे. ओके. करून झालं की परत आता थोडस हाताला मॉइश्चरायझर लावून घ्या. थोडस लावून घ्या आणि आता आपण अशा प्रकारे मसाज करणार आहे. बघा, एक हाताने वरून सुरुवात केली की दुसरा हात घेतोय, मग दुसरा हात, अल्टरनेट हात चेंज करतोय, मानेपर्यंत जायचंय.
पूर्ण चेहऱ्यावर असं छानपैकी फिरवा हात. सूदिंग, रिलॅक्सिंग आहे. मग दोन्ही हातांनी असं वर उचला. पुन्हा एकदा पूर्ण चेहऱ्यावरून असं हात फिरवा. बघा अशा प्रकारे बाजूला नेतोय. पूर्ण क्रीम बघा जिरून गेलंय आपल्या स्किन मध्ये. आता फक्त राहिलाय ओठांचा पार्ट, तर तिकडे येतोय. ओठांना असं पकडा चिमटीमध्ये. रिलॅक्स थांबायचंय. आणि बघा आता आपल्याकडे 1 ते 2 मिनिट आहेत. तर जसं मी म्हटलं होतं तुम्हाला, काही नेक्स्ट एक्सरसाइजेस करणं रोजच्या रोज स्किन साठी पण आणि फेस साठी पण खूप गरजेचं आहे. ब्रेन साठी पण करणं खूप गरजेचं आहे. तर आता 1 मिनिटात आपण बाकीच्या एक्सरसाइजेस करूया. वेळ आपला संपत आलेला आहे. जरी ब्रेक झालं तरी सगळ्यांनी परत एकदा जॉईन करा. जर कुणाचे काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील, काही एक हालचाली आता आपण जे केलंय ते कळालं नसेल तर तुम्ही विचारू शकता. ओके. तर चला, आपल्याला काही नेक एक्सरसाइजेस फेस साठी करणं गरजेचं आहे. जसं की तुम्हाला जर तुमच्या मानेवर काहींना अशा लाईन असतात, काहींना डबल चिन असते, तर त्याच्यासाठी मानेच्या एक्सरसाइजेस करणं खूप गरजेचं असतं. तर पहिला प्रकार तर आपण केला. ओके. असं वरती स्ट्रेच केलं होतं पहिल्या प्रकारात. ओके. तर दुसऱ्या प्रकारात काय करायचंय, असंच पकडून साइड स्ट्रेच करायची आहे. पकडा सगळ्यांनी आणि साइड स्ट्रेच करा. मग साइड चेंज करा. इथे असं खेचून ठेवा आणि साइड कडे लक्ष द्या. बघा कुठे ताण येतोय. मान सरळ ठेवा, अशी पुढे नाही झुकवते, साइडला. साइडला. ओके. आणि असं इथेच पकडून आपण फील करणार आहे. मान जेव्हा साइडला नेतोय तेव्हा बघा कुठे स्ट्रेच येतोय. टर्न करा. रिलॅक्स. हात खाली घ्या. ताण दूर. बघा अशा प्रकारे अ, या एक्सरसाइजेस मिनिमम रोजच्या रोज करायला पाहिजे, जेणेकरून फेस कडचं सर्क्युलेशन चांगलं व्हायला मदत होते. ओके. तर आज आपण इथे थांबतोय. आज आपण खूप शॉर्ट मध्ये हे सगळं केलंय. फेशियल एक्सरसाइजेस, फेशियल मसाज, खूप प्रकार आहे. खूप वेगवेगळ्या पद्धतीने अजून आपण वेगवेगळे प्रकार करू शकतो फेस योगाचे. जर तुम्हाला इच्छा असेल तर आपण नक्कीच एखाद्या सेशनमध्ये ते सगळे प्रकार सुद्धा करूया. आता आपण इथे थांबतोय. जर कुणाला काही अडचण असेल, काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. पुन्हा एकदा सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सगळे वेळ काढून स्वतःसाठी इथे आहात, याबद्दल तुमचं सगळ्यांचं खूप खूप
अभिनंदन. ओके, चला, थँक्यू. कुणाला बोलायचं असेल तर तुम्ही अनम्यूट करू शकता. कदाचित बंद होईल आता, मध्ये आपलं ब्रेक होईल. जर तुम्हाला बोलायचं असेल, सगळ्यांनी परत एकदा 5 मिनिटासाठी पुन्हा जॉईन करा. आपण 5 मिनिटात सेशन संपूया. ओके, थँक्यू. थँक्यू तुला वैशाली. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू. आता बंद होईल मध्येच, तर लगेचच जॉईन करा.